तर मित्रांनो हे बघा आम्ही रात्रीचे वाजलेत 12 वाजून हे बघा दाखवतो हे लॉक उघडायला 1 मिनिट दाखवतो 12 वाजून 53 मिनिटं आणि आम्ही फिरतोय रस्त्याने सातारच्या हायवेने सातारा ब्रिज साताराजवळ. आता आमचे ट्रॅव्हल्स येणार आहे संध्याकाळी 1:30 वाजता आणि त्यांनी मला टायमिंग सांगितलं होतं 12:30चं म्हणजे 1 तास ट्रॅव्हल्स लेट आहे. मित्रांनो कधी पण कुठेही ट्रॅव्हल करताना एवढी काळजी घ्या की कधीच लवकर यायचं नाही, नाहीतर असं पागल पण होतोय. हे बघा आमचा वाघ एवढं पाऊस चालू आहे ना तुम्हाला सांगतो, तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण झिमझिम झिमझिम चालू आहे. जस्ट एन्जॉय करून पळायलाय फक्त. ट्रॅव्हल्सवाले म्हणतात आलोयच 15 मिनिटात आलो, अर्ध्या तासात आलो. तर कधी ट्रॅव्हलवाले खरे बोलतात असं समजू नका. ह्याला फोटो काढायला पडलं. हे बघा आता हा एक तर कधी फिरायला कुठं जात नाही आणि आज चाललाय तर फोटो काढा. अंधारात काय फोटो दिसतोय का बघा याचा. आता अंधारात फोटो निघतात म्हणतो. मित्रांनो रात्रीचे वाजलेत, आम्हाला 12:30 टायमिंग दिलं होतं. रात्रीचे किती वाजलेत बघा 1:24 म्हणजे 1:30 वाजलेत जवळपास. आणि आम्ही फिरतोय सातारच्या हायवेला. पाऊस येतोय जातोय, पाऊस येतोय जातोय. मित्रांनो खरंच तुम्ही कुठे जात असाल तर ट्रॅव्हलवाल्यांचं कधी ऐकू नका. आता मी तुम्हाला सांगतो मागं थांबलेलं तिथं आम्ही त्यांना कॉल करून पण सांगितलेलं की आम्ही बाबा शोरूमच्या पुढे, तरी पण त्यांनी गाडी फास्ट ह्या ब्रिजवरून नेले आणि ह्या ब्रिजच्या पुढं जाऊन थांबले. आमचा काही वाघ बघा कसा पळायलाय, पुढं पळायला गाडी दम भरला अक्षरशः. त्यामुळे ट्रॅव्हल्स वाल्यांवर विश्वास ठेवू नका. टायमिंगला येतील याची गॅरंटी नाही. एक वेळेस ट्रेननी जावा फ्लाईटनी जावा पण ट्रॅव्हल्सनी काय जाऊ नका. मित्रांनो बघा हे ट्रॅव्हल्स वरती थांबली तेव्हा कसं काय चालायचं काय. हे बघा आमचा मित्र पोहतोय कसा. ट्रॅव्हल्सवाला वरून हात करतो या म्हणून. कसे ट्रॅव्हल्सवाले आणि काय. मित्रांनो एवढा चुतिया एक्सपिरियन्स मला कधीच आलेला नाही. फर्स्ट टाइम ट्रॅव्हल्सवाल्यांनी एवढी माझी अबदा केली ना. जवळपास 3-3.5 किलोमीटर असंच पळवलंय. हा ब्रिज बघताय तुम्ही, हा 2.5 किलोमीटर ब्रिज आहे जवळपास. 2.5 किलोमीटर आणखी संपत नाहीये. आणि त्याच्या पाठीमागून 1 किलोमीटर आम्ही पुढे येऊन थांबलो होतो. म्हणजे जवळपास 3.5 किलोमीटर पळवलं ट्रॅव्हल्स आहे. आणि तो बघा ते वरती लाल लाईट दिसते ती. तुम्ही अवतार बघा माझा पूर्ण पावसात भिजलोय पूर्ण. टोटली वरून पाऊस पडतोय आणि मी हे करतोय. चालतोय 2.5-3.5 किलोमीटर आलो. 2.5 म्हणत तरी पण ट्रॅव्हल्सवाला पुढेच पळतोय. हा मोठ्याच्या मोठा ब्रिज आहे वरून जवळ 2.5 किलोमीटर ब्रिज आहे. काय झालं मला लागले कसं काय त्यावेळेस उशीर लागल्यामुळे पळून मला लागले. मित्रांनो आम्ही ट्रॅव्हल्समध्ये पोहोचलो. मला कपडे वाळायला घातले. अक्षरशः तुम्हाला सांगतो पावसात भिजलो आम्ही दोघं. मला सवय आहे ट्रॅव्हलची. आमचा वाघ लागलाय पूर्ण बाहेर यायला. पूर्ण माझं उलटी यासारखं व्हायला नंतर मला दाखवतो टाइम किती झाला आहे. 2 वाजून 9 मिनिटं झालेत बघा. हे का 2 वाजून 9 मिनिटं झालेत पहाटेचे. ट्रॅव्हल्समध्ये बसलोय. एवढा घाण एक्सपिरियन्स कधी झाला नाही. एवढं पूर्ण कपडे उलटी झालेले. AC खाली टाकलेलं वाळायला. काय बोलावं तुम्हाला कधी असा एक्सपिरियन्स आलाय का कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो आपल्या गड्याची झालेली उलटी पूर्ण झालेला रिकामा. पण काय पण मला उलटी झाली की भारी वाटतं. एक नंबर वाटतं. तर तुम्हाला सांगतो उलटी झाली गड्याची. आता आपण काय करूया भेटूया डायरेक्टली गोव्यामध्ये झोपतो. सगळ्यांना गुड नाईट. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय? आता आम्ही स्वर्गात आहे. स्वर्गात सगळे डग खाली उतरले. खाली उतरलेलं आहे. कुठं ढग नाहीत की झाडे असल्यामुळे दिसत नाही. ढग दिसतात. तर मित्रांनो आपण आता वळवणच्या घाटामध्ये सकाळचे जवळपास वाजलेले आहेत सकाळचे 7 वाजलेले बघा. आपण आता त्याच्यामध्ये सगळं धुक्याच्या धोका आहे. मित्रांनो फिरायला जात आहे तर आवर्जून फिरा. लोकेशन दाखवतो तुम्हाला. आता आपण अवळण घाटामध्ये ओवळण घाट म्हणतात. व्ह्यू चेक करायला बघा. सगळं ट्रॅफिक आहे एका गाडीमुळे. पूर्ण गाडी टच होते बघा आता. ते बघा गाडी टच होते 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 ते बघा. नाही झाले. एक्सपर्ट ड्रायव्हर आहेत. एक्सपर्ट. हम सफर बस वाले के ड्रायव्हर आहे. गेली तर गाडी गेली आता आमची वाळी आता. माग लाईन लागलेली. एवढी मोठी लाईन लागलेली फक्त एका खड्ड्यामुळं. हे बघा मित्रांनो कसे वातावरण. घाटातून पण पळवते गाडी बघा कशी पळवते. झप 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 झप. जागेला टन. मित्रांनो फिरायला जातो त्या घाटामध्ये गाडी कधीच थांबवू नका. प्रॉब्लेम होऊ शकतो. दरी वगैरे कोसळण्याची शक्यता भरपूर राहतात. असं कॉर्नर मधून गाडी बघा अचानक गाडी आली आता मालवण टू बार्शी. हे बघा कचकनी ब्रेक दाबला म्हणून वाचल्या. नाहीतर घाटामध्ये असा प्रॉब्लेम भरपूर येतो. तर कृपया ड्रायव्हिंग करताना थोडंसं लक्ष द्या जेणेकरून आपली पण काळजी घ्या थोडीशी. पुढच्यांची पण काळजी घ्या. मित्रांनो व्ह्यू बघा तुम्ही. आता आमचे ट्रॅव्हल्स थांबलेले नाश्त्यासाठी. सगळ्या ट्रॅव्हल्स इथे येतात आणि नाश्त्यासाठी थांबतात. हे बघा तुम्ही साहेब लंच होम. आम्ही आहे सध्या कणकवली येते. लोकेशन बघा तुम्ही फक्त. एक नंबर आहे बघा लोकेशन. मित्रांनो आपण बांदा इथे पोहोचलेलो आहे बॉर्डरवरती. बघा चेकपोस्ट आहे. पावसामुळे तुम्हाला दिसते महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट. माणूस गेलेला आहे तिकडे चेकिंगसाठी. हो चालेल. बघा तुम्हाला दाखवतो आमचा गडी आणखी झोपलेला आहे. डबल परत आजारी पडल्यासारखं झालंय. त्याला उलटी वगैरे झाल्यामुळं. सकाळचे वाजले 9:08:55 आणि पोचलो बांद्याला. एका तासामध्ये आपण पणजीमध्ये पोचतोय. तोपर्यंत त्याला झोपू देतो आता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू. थँक्यू.